आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो, मी सादिक शाह बडनेरा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। नवाते परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी अमरावतीच्या प्रभारी वाहतूक निरीक्षक व मनपा यांची संयुक्त कारवाई। अमरावती ते बडनेरा रोडवरील नवाते परिसरात शेकडो व्यावसायिक आपला व्यवसाय करतात, जसे खाद्यपदार्थ विक्रेते, भाजी विक्रेते। यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे। शिवाय यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत, असे प्रामाणिक मत अमरावतीच्या प्रभारी वाहतूक निरीक्षक रीता उईके यांनी आमचे प्रतिनिधी प्रवीण भेंडे यांच्याकडे व्यक्त केले। आणि विशेष म्हणजे ही कार्यवाही करण्याकरिता अमरावती महानगरपालिकेने सुद्धा सहकार्य केले। त्यामुळे ही कारवाई अतिशय शांततेत कायद्याच्या व नियमाच्या चौकटीत राहून पार पाडली आहे। शिवाय जनतेने सुद्धा सहकार्य केले। उत्तम प्रकारे आम्हाला सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही ही कारवाई चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो, असे मत पोलीस वाहतूक निरीक्षक यांनी व्यक्त केले। जिथे जिथे वाहतुकीची कोंडी होत आहे, अतिक्रमण आहे, तिथे आम्ही व मनपा यांची संयुक्तपणे अशीच कारवाई करून अमरावती शहराला यापासून मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे मत व्यक्त केले। त्यावेळी आमच्या प्रतिनिधींनी काही प्रश्न उपस्थित केले असता गेल्या 2 दिवसापासून शहरातील प्रतिष्ठित एकता आभूषण या सराफा व्यावसायिकावर 72 तासापासून आयकर विभागाची कारवाई चालू होती। त्यावेळी काही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासगी वाहने वापरली होती। कारवाई दरम्यान ही वाहने अमरावती शहराच्या मुख्य जयस्तंभ चौकात नो पार्किंग झोन मध्ये उभी होती। संबंधित वाहनावर कुठल्या प्रकारचा लोगो अथवा भारत सरकार व राज्य सरकार अशी काही नावे नव्हती। काही अधिकारी आपले परिचय पत्र दाखवत नसल्याने संबंधितावर कारवाई केली, अशी कबुली अमरावतीच्या प्रभारी वाहतूक निरीक्षक रीता उईके यांनी दिली। त्यावेळी आमच्या प्रतिनिधीने कारवाई दरम्यान अमरावती ते बडनेरा रोडवरील नवाते परिसरात घेतलेल्या मुलाखतीच्या दरम्यान हा सविस्तर वृत्तांत आहे। अमरावती येथून प्रतिनिधी प्रवीण भेंडेची रिपोर्ट। पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल। चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। हेलो आज मिला नहीं बोलते खाने की काय नाव दादा? प्रवीण भेंडे अमरावती बडनेरा मंडल। अच्छा एक मिनट मॅडम, आवाज दिले मॅडम। काल आपला तो बघितलं मी ते ये पार्टी इसमें क्या आता है?
इनके नियम में कौन से गाड़ियाँ आते हैं, कौन से गाड़ियाँ नहीं आते, अच्छा भैया मैं बहुत बार बोल चुकी हूँ पीछे लो लेकिन आ जाए लावली गाडी गाड्या उचलून नेता येईल आता आज नाही उचललं तर उद्या आणखीन तुमचं परत तेच आहे चला वाटत चला गाडी हो दिल की चलो तुम्ही ले लो मी गाडी हो सांगूले बोलले ना चल भाई चला ये क्या अपन ने पहले भी लेके आई उनका सामान भी रहता टेंशन नहीं है ठीक है चलो बोलना ढकेल के लेके चलो लो रे तुम्हारे गाड्या तुम्हें ढकेल के लेके चलो ले निकालना गाड़ी निकाल लो हैंडीकैप है मैं बोली वो मुझे नहीं पता उनको क्या आता है हैंडीकैप हमारे लिए लाके पकड़ देना वो चीज दे देंगे गाड़ी वही तो बोल रहे ना अभी कैसे करेंगे अपन को डॉक्टर देंगे लिख के देना कि भाई ऐसा इन्होंने बोर्ड लगाना चाहिए ये करना चाहिए अपना अपने बात में क्या वहाँ से परवानगी लो समाज कल्याण से परवानगी देती ना धंदा लगा ADDB से परवानगी लगती अरे घ्या ना गाड्या घ्या ना रे बाबा अरे तुम्ही ढकलत घ्या ना गाड्या खाली करत आहे भट्टी आहे भारी आहे वो बाजू वाली गाड़ी का क्या प्रॉब्लम भट्टी आहे गरम आहे ते सांभाळून सांभाळून निकालना फटाफट निकाल ले यादव हो गए बेटा खाली ये खाली क्या काम कर पूरे लड़के बोला तू मशीन बांधेंगे मैं बता रहा भी तो सारे अभी मत बोलना तो भाई मॅडम थोडंफार मला असं विचारायचं होतं की हे अतिक्रमणमध्ये असल्यामुळं आपल्याला ही कारवाई करायची की महानगरपालिकेनं काही आपल्याला काही आदेश दिले का नाही नाही महानगरपालिका सोबत आहे सोबत आहे ना ते चावरे साहेब जे चावरे साहेब, अतिक्रमणचे अच्छा. ते सोबत आहेत बरं. आणि आम्ही त्यांच्या आमचं जे आहेत ते आम्ही त्यांच्या मदतीला आलेले आहोत आणि हे संयुक्त कारवाई आहे कारण हा वाहतूक पोलीस आणि मनपांची संयुक्त कारवाई बरं आणि अमरावती ते बडनेरा रोडवर नवातीच्या परिसरामध्ये जे काही हे काही व्यावसायिक आहेत हां तर हे व्यवसाय करतात त्याच्यामुळे वाहतुकीला किंवा याला अपघाताला आमंत्रण देत असल्यामुळे आपण ही कारवाई करताय की ते अनधिकृत आहे अनधिकृत पण म्हणता येईल कारण हे अतिक्रमणमध्ये आहेत आणि आपण यांना वारंवार सांगितलं यांच्यावर यापूर्वीसुद्धा कारवाई करण्यात आली अतिक्रमण आणि वाहतूक शाखेमार्फत परंतु ते वारंवार त्यांना कितीही सूचना दिल्यानंतरही हातगाड्या लावतात त्याच्यापुढे टेबल स्टूल बेंच लावतात आणि त्याच्यापुढे मोटरसायकल लावतात त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच वेळा अपघातसुद्धा झालेले आहे त्यांना वारंवार तोंडी सूचना देऊन पण आणि कारवाई करून पण सुधारले नाही त्यामुळे आज परत मनपा आणि वाहतूक पोलिसाची संयुक्त कारवाई करण्यात आली हातगाड्या तसेच रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर सुद्धा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या या जे काही व्यवसाय करणारे लोक आहेत यांच्यासाठी अधिकृत जागा द्यायला काही हरकत आहे कशी शहरामध्ये महानगरपालिकेची जागा उपलब्ध असल्यास त्यांना देण्याचे त्यांच्या नियमानुसार काय अधिकार आहेत ते महानगरपालिकाच सांगू शकेल त्या संदर्भात आम्ही वाहतूक पोलिसांना काही सांगता येणार काल परवा मॅडम एक प्रश्न असा आहे की काल परवा आपण एकता आभूषण यावर त्याच्या काही त्या स्कॉर्पिओ होत्या म्हणजे त्या गाड्या होत्या त्यातल्या तवेरा तर त्यावर जी कारवाई केली तर ती एक बातमी आपल्यासमोर आलेली आहे तर त्या ठिकाणी एकता ज्वेलर्स आम्ही जयस्तंभ ते मालवीय चौक जयस्तंभ ते श्याम चौक हा परिसर आहे हा गर्दीचा आहे तिथे बरेच छोटे मोठे लहान मुलांचे खेळण्याचे दुकानं म्हणा किंवा मार्केट परिसर आहे त्याच्यामुळे बरेच वाहनं त्या रोडवर कुठेही अस्ताव्यस्त लावून देतात आणि मार्केट परिसरात जातात त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नियमित कारवाई करत असतो आणि त्याच दिवशीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे कारवाई करत असताना त्यामध्ये एक मला वाहन नंबर तर नाही आठवणार पण त्या ठिकाणी
5-6 वाहन होते, तर आम्ही त्या रोडवर असणाऱ्या 5 ते 6 वाहनांना कारवाई केली. त्यामधलंच एक इसम आले आमच्याकडे की ते इन्कम टॅक्सची गाडी आहे, पण आम्ही आमच्या मोबाईलवर चेक केलं असता आणि त्यांच्या गाडीवर असं कुठलंही गव्हर्नमेंटचा सिम्बॉल किंवा इन्कम टॅक्सचा सिम्बॉल किंवा मशीनवर पाहिलं असतं ती खाजगी गाडी दिसून आली. करिता त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याची कारवाई करण्यात आली. आणि आपण आपला पदाचा किंवा आपल्या अधिकाराचा वापर केला असं मला वाटते. मी वाहतूक पोलीस निरीक्षक या अनुषंगाने मला संपूर्ण शहरात कुठेही वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे वाहनं असेल, हातगाड्या असेल किंवा सर्व प्रकारचे वाहनं, तर त्या सर्व कारवाई करण्याचा मला अधिकार आहेत आणि त्याच अधिकारात राहून आम्ही नियमित कारवाया करत असतो.